हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर दिवाळी तर आलेली आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं त्याप्रमाणे मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये फराळाच्या काही रेसिपीज दाखवणार आहे. त्याचबरोबर जसं लक्ष्मीपूजन होईल त्यानंतर मी जाणार आहे माझ्या गावाला, म्हणजे माझ्या माहेरी. एक गावाकडची लाईफ कशी असते किंवा तिथले लोक कसे सर्वाईव्ह करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी एक माझ्या स्वतःसाठी एक चॅलेंज घेणार आहे. ते चॅलेंज काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच. सो स्टे ट्यून. आणि आज मी काय करत आहे ते बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हे आपण त्या दिवशी कलर केलेले मटके आहेत पंत्यांसोबत, छोटे छोटे, जे लक्ष्मीपूजनला वापरतात. सो मी आता याला घेऊन एक क्रिएटिव्ह बनवणार आहे. याला आधी मी कलर दिला, व्हाईट बेस देऊन हा कलर केलेला आहे. सो लेट स्टार्ट. ॲक्रेलिकचे कलर वापरलेले आहेत मी. सो लेट स्टार्ट. अशी एक प्रकारची डिझाईन बनवते. मी आधी थोडंसं ग्लिटरवाल्या कलरने ट्राय केलं, बट ग्लिटरवाल्यापेक्षा हा प्लेन व्हाईट जास्त छान दिसतो, म्हणजे उठून दिसतो. ॲक्रेलिक पेनसुद्धा यूज करू शकता, जे खूप सुंदर असतात आणि इझी जातं. त्याने ब्रशपेक्षा जास्त इझी जातं. अशा प्रकारे मी चारही बाजूनी ती डिझाईन करून घेते. या डिझाईन नंतर मेन आहे ज्याच्यावर मी लोटस काढणार आहे, याच्यावर ते जास्त मेन. हे मी एक बेस डिझाईन घेतली, बॅकग्राऊंड पॅटर्न. हा लोटसचा शेप काढून मी आता त्याला फुल व्हाईट करून घेते, म्हणजे आपण जो काही पिंक कलर देऊ याला तो उठून दिसेल. थोडासा वाळून दिल्यानंतर त्याच्यावर लोटसचे लीफ काढून घेते. मला दिवाळीच्या पंत्यांचे, परत डेकोरेटिव्हचे DIY खूप तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा. मी पंत्यांचंही केलेलं होतं, त्यांच्याही डिझाईन्स दाखवल्यात कसे करायचे आणि केलेलं. Now it's time to take shading. डार्क कलर घेतला पिंक. याच डार्क कलरमध्ये मी थोडंसं व्हाईट मिक्स करून सेम प्रोसेस अप टू डाऊन, बट हे पूर्ण खालीपर्यंत नाही न्यायचं. पण तुम्ही ॲक्रेलिक पेनने जर हे केलं तर हे शेडिंग एवढं छान येत नाही जेवढं ब्रशने येतं.
जस्ट फॉर फिनिशिंग व्हाईट कलर घेतलेला आहे, त्याचा एक स्ट्रोक देतोय त्याला. सो हे फिनिश झालेलं आहे. कसा वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअरही करा हां आपल्या फ्रेंड्स लोकांसोबत. सो आता नेक्स्ट वाला आपण करतोय. हे थोडं मी फ्री हँड पेंट करते. सो तुम्हाला जमेल की नाही बघा, ट्राय करा आधी रफ पेपरवर. ब्रशचा स्ट्रोक्स सुरुवातीला थोडा दाबायचा नंतर उचलायचा. सो हे आता असे सगळे फ्लॉवर्स झालेले आहेत माझे करून. आता मध्ये मध्ये एक डॉट देते व्हाईट कलरचा, बट हा व्हाईट याचा आहे, स्पार्कलचा आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.